हॅलो हाय नमस्ते, मी अंकिता आणि आपलं मनापासून स्वागत करते आपले यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत खूप युजफुल हॅक शेअर करणार आहे जी तुमच्या दैनंदिन जीवनात तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील। चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मैत्रिणींनो, आपला पहिला हॅक बेल्टबद्दल आहे। तुम्ही पाहू शकता माझ्याकडे जे बेल्ट आहे ते मी अशा हँगरमध्ये ऑर्गनाइज करून ठेवलेले आहे। बरेच जणांना हँगरमध्ये लटकवायची सवय असते, काही जणांना दरवाजाच्या मागे जे हँगर असतात त्याला लटकवायची सवय असते, काहींना अलमारीमध्ये जर एखादी हँगर दिलेलं असेल किंवा अडेसिव्ह हुक असेल तर त्याला लटकवायची सवय असते। त्या व्यतिरिक्त काही जणांना ऑर्गनायझरमध्ये देखील बेल्टला ऑर्गनाइज करून ठेवायची सवय असते। तर बरेचदा आपण काय करतो, जेव्हा बेल्ट ऑर्गनाइज करतो किंवा कुठे आपल्याला बाहेर जायचं आहे मीन्स गावाला जायचं आहे तर आपल्याला जेव्हा बेल्टला बॅगमध्ये टाकून न्यायचं असते मीन्स आपल्या सुटकेसमध्ये वगैरे कॅरी करायचं असते तर आपण जनरली त्याला अशा आकारामध्ये मीन्स वर्तुळ आकारामध्ये राऊंड राऊंड करतो आणि बेल्ट घेऊन जातो, किंवा एखाद्या डब्यात जरी ऑर्गनाइज करायचं असेल तर याच प्रकारे करतो, हो ना। परंतु तुम्ही बरेचदा बघितलं असेल जेव्हा आपण अशा राऊंड शेपमध्ये बेल्ट ऑर्गनाइज करून ठेवतो तर त्याची जी पकड असते ना ती लवकर सुटते। थोडंसं जरी बेल्ट खाली ठेवले किंवा डब्यामध्ये जर ऑर्गनाइज केले तुम्ही पाहू शकता किती इझिली हे ऑर्गनाइज केलेले बेल्ट पूर्णपणे पसरलेले आहे। तर यासाठीच मी तुमच्यासोबत एक मस्त हॅक शेअर करणार आहे, त्यामुळे तुमचा बेल्ट जरी खाली पडला राऊंड केलेला तरी देखील उघडणार नाही। तर इथे बघा, इथे आपल्याला बेल्टला डायरेक्ट राऊंड न करता त्याला जे अटॅचमेंट दिलाय ना त्यामधून त्याचा एक एंड काढायचा आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बेल्टला फिरवत जायचं। आता पाहू शकता बेल्ट किती चांगल्या प्रकारे एकतर कमी स्पेसमध्ये ऑर्गनाइज झालेला आहे, पाहू शकता त्याचा किती छोटासा राऊंड तयार झालेला आहे। आणि अशा प्रकारे जर तुम्ही बेल्ट ऑर्गनाइज करून ठेवला तर तुम्ही बेल्टला हलवलं तरी देखील तो सुटणार नाही। मी तुम्हाला हलवून दाखवते, हे बघा इथे मी तुम्हाला फिरवून दाखवते, पाहू शकता बेल्टचा जो शेप आहे तो किती व्यवस्थित ऑर्गनाइज झालेला आहे। जर नॉर्मल बेल्ट मी राऊंड केला असता तर तो आत्तापर्यंत सुटलेला असता। तर जेव्हाही तुम्हाला बेल्टला कुठे कॅरी करायचं आहे मीन्स बॅगमध्ये वगैरे कुठे न्यायचं आहे किंवा आपल्या कपाटात जरी ऑर्गनाइज करून ठेवायचं असेल ना तर या ट्रिकने ऑर्गनाइज करा, तर बेल्ट खूप चांगल्या प्रकारे ऑर्गनाइज देखील होईल आणि दिसायलाही छान दिसेल, कमी स्पेसमध्ये तो ऑर्गनाइज होईल। यानंतर मैत्रिणी तुम्ही बघू शकता हा एक माझ्याकडे टॉप आहे लॅव्हेंडर कलरचा। माझ्या मिस्टरांनी ना मला बर्थडेला गिफ्ट केला होता, ऑनलाईन बोलवला होता त्यामुळे ट्राय देखील करता आलं नाही। तर मला हा टॉप खूप आवडतो, सुंदर आहे दिसायला, बट याचा तुम्ही गळा बघू शकता खूप मोठा आहे, त्यामुळे बरेचदा ब्रा वगैरे घातली की त्याचे जे बेल्ट असतात स्ट्रॅप्स असतात ते दिसतात। तर बरेचदा तुम्ही बघितलं असेल की आपल्याकडे एखादी ब्लाऊज असतं त्याचा जर गळा देखील असाच मोठा असेल तर ब्राचे स्ट्रॅप्स बाहेर दिसतात। तर हा हॅक तुम्ही दोन्ही गोष्टीवर अप्लाय करू शकता। तर यासाठी मी एक हॅक ट्राय केला आहे, हा हॅक मी इंस्टाग्रामवर बघितला होता। तर जेव्हा बघितला तेव्हा मला असं वाटलं की हा हॅक नक्कीच काम करणार नाही, पण जेव्हा ट्राय करून बघितले ना तर खरंच उपयोगाचा हॅक आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, ब्रा घालायच्या अगोदर त्याच्यात जे दोन्ही स्ट्रॅप्स आहेत त्यामध्ये अशा प्रकारचे जे रबर बँड असतात ते फसवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर ब्रा घालायची आहे। मीन्स आपले जे हात आहे ना ते वरच्या भागातून काढायचे आहे, त्यामुळे जे ब्राचे स्ट्रॅप्स आहे ना ते शोल्डरच्या मागे थोडेसे सरकले जाईल आणि आपलं ब्राचे बेल्ट आहे ते दिसणार नाही। तर खूप युजफुल हॅक फ्रेंड्स मला वाटला। आता मी तुम्हाला घालून तर दाखवू शकले नसते, बट तुम्ही पाहू शकता आता मी तो हॅक अप्लाय केला आहे आणि जे स्ट्रॅप्स आहेत ते पूर्णपणे शोल्डरच्या मागे गेलेले आहे। आणि तुम्हाला असं वाटत असेल की ती हातातून वगैरे निघणार, तर असं बिलकुलच होणार नाही। खूप युजफुल हॅक मला हा वाटला। आता तुम्हाला वाटत असेल की रबर बँड घातल्यानंतर आपल्याला थोडंसं अनकम्फर्टेबल फील होईल, पण असं काहीच नाही, खूप मस्त हॅक आहे। तुमचे जे ब्राचे स्ट्रॅप्स असणार ना कितीही मोठा गळा जरी असला किंवा डीप जरी असला तरी देखील दिसणार नाही। तर तुम्हालाही कधी या प्रॉब्लेमला फेस करावं लागलं, बरेचदा आपल्या ब्लाऊजचे गळे देखील मोठे असतात, तर त्यावेळेस हा हॅक एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल। यानंतरचा नेक्स्ट हॅक हा साडीबद्दल आहे। मैत्रिणींनो, बरेचदा तुम्ही नोटीस केलं असेल जेव्हा आपण साडीच्या प्लेट्स बनवतो तर मागचा जो पदर असतो ना तो अशा प्रकारे सेफ्टी पिनच्या हेल्पने साडीला अटॅच करतो। तर आपण एक चुकी करतो की जी पिन आहे ना ती अशी साईडला अटॅच करतो, तुम्ही पाहू शकता, त्यामुळे साडीचा जो पदर आहे तो हलकासा फोल्ड झालेला आहे। तर ही चूक मी देखील केली आहे। मग माझ्या लक्षात आले की ही पिन जर आपण साईडला अटॅच न करता या बॉर्डरच्या थोड्याशा एंडवर अटॅच केली तर ही बॉर्डर फोल्ड होणार नाही। तर मी तुम्हाला इथे अटॅच करून दाखवते, पाहू शकता आता जी बॉर्डर आहे ना ती फोल्ड होणार नाही। तर अशा प्रकारे तुम्ही एकदा अटॅच करून बघा,
साडी घातल्यानंतर एकदम नीटनेटकीही दिसेल आणि प्लेट्स देखील खूप छान बनतील। या व्यतिरिक्त देखील साडी नेसल्यानंतर आपल्याला बरेचदा ही देखील प्रॉब्लेम फेस करावी लागते। तुम्ही पाहू शकता जो छातीजवळचा पदर आहे ना तो हलकासा लूज झालेला आहे। मग बरेचदा आपल्याला काय करावं लागते, साडी नेसल्यानंतर लूज झाला की आपल्या प्लेट्स ओपन करावं लागते आणि तो पदर हलकासा ओढून खाली अटॅच करावा लागतो। मग यासाठी देखील तुम्ही एक हॅक ट्राय करू शकता। यामध्ये तुम्हाला प्लेट्स देखील ओपन करायची गरज नाही। जो एक्स्ट्रा पदर आहे ना तो व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून घ्यायचा आहे व सेफ्टी पिनच्या हेल्पनी ब्लाउजला अटॅच करून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता मी ब्लाउजला अटॅच केला आहे आणि तो दिसत देखील नाही आहे, कारण ज्या साडीचा पदर आहे त्या मागे तो लपलेला आहे। पाहू शकता जो छातीजवळचा पदराचा भाग आहे तो एकदम टाईट झालेला आहे आणि साडी देखील दिसायला किती छान दिसत आहे। आजकाल प्रत्येक जणांनाच मॅचिंग ज्वेलरी आपल्या साडीवर घालायची सवय आहे। तर असंच काहीतरी माझ्याकडे झालं। तर मी ही साडी घातली होती, तर या साडीवरच्या मॅचिंग बांगड्या तर माझ्याकडे होत्या, बट मॅचिंग इयरिंग्स नव्हते, मीन्स कानातले नव्हते। तर विचार केला की आता कसं करायचं। मग एक हॅक मला लक्षात आला। तर मी काय केलं की माझ्याकडे जे हे इयरिंग्स होते मीन्स कानातले होते त्यावर ग्रीन कलरची नेल पेंट अप्लाय केली। तर तुम्हाला माहितीच आहे ग्रीन आणि रेडचं कॉम्बिनेशन सर्वात बेटर आहे आणि तुम्ही बघू शकता मी ज्या बांगड्या घातलेल्या आहे ना त्यामध्ये सुद्धा रेड आणि ग्रीनचं कॉम्बिनेशन आहे। तर पहिले तर विचार केला की याला जे मोती अटॅच आहे त्याला देखील ग्रीन कलर करावं आणि वरती जे कुंदन अटॅच आहे त्याला देखील करावं, बट लक्षात आलं की मी जे बांगड्या घातल्या आहे ना त्यामध्ये देखील रेड आणि ग्रीनचं कॉम्बिनेशन आहे। तर मग विचार केला की कुंदनलाच ग्रीन कलर करावं। आणि आता तुम्हाला असं वाटत असेल की आता हे कानातले खराब झाले, पण असं नाही आहे। नेल पेंट रिमूव्हरने आपल्याला रिमूव्ह करता येतं आणि आधीचे कानातले आपण तयार करू शकतो। या व्यतिरिक्त जर तुम्हाला वेगवेगळ्या साडींवर हे सेम कानातले यूज करायचे असेल तर तुम्ही वेगवेगळे नेलपेंट अप्लाय करू शकता। आजकाल प्रत्येक लेडीजकडे खूप साऱ्या नेलपेंटचं कलेक्शन असतं आणि प्रत्येक कलरचंच कलेक्शन असतं। तर पाहू शकता किती इझिली 0 खर्चात आपल्याकडे ग्रीन कलरचे कानातले या साडीवर मॅचिंग तयार झालेले आहे। या व्यतिरिक्त हा हॅक तुम्ही वेगवेगळ्या वस्तूंवर अप्लाय करू शकता, जसं सेफ्टी पिन। बरेचदा मॅचिंग सेफ्टी पिन जर साडीशी रिलेटेड पाहिजे असेल तर त्यावर देखील तुम्ही नेलपेंट अप्लाय करून सेफ्टी पिनचा कलर ग्रीन करू शकता। या व्यतिरिक्त जर मॅचिंग आपल्याला टिकली लावायची असेल तर हा सेम हॅक आपण अप्लाय करू शकतो। तर मैत्रिणींनो यानंतरचा लास्ट हॅक हा देखील खूप इम्पॉर्टंट आहे। तर तुम्ही पाहू शकता माझ्याकडे हा एक पेटीकोट आहे, जी आता मी मोरपंखी साडी घातली होती ना त्याच्या आत मी हाच पेटीकोट घातला होता। तर याची जी लेंथ आहे तुम्ही पाहू शकता अगदी पायाच्या खाली आहे आणि असा जर लॉंग पेटीकोट आपण घातला तर बरेचदा साडी घातल्यानंतर तो दिसू शकतो। तर या पेटीकोटची लेंथ जर कमी करायची असेल तर आपल्याकडे एकच ऑप्शन असतो, टेलरकडे जावं लागेल आणि याची लेंथ कमी करावी लागेल। बट माझ्याकडे वेळही नव्हता टेलरकडे जायचा आणि ही साडी देखील मला घालायची होती। तर यावर एक हॅक ट्राय केला आहे, तर तोच हॅक मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, सर्वात प्रथम या पेटीकोटला उलटं करून घ्यायचं आहे आणि उलटं केल्यानंतर त्याचा जो नाळेवाला एरिया आहे मीन्स ज्यातून जो एरिया आपण कमरेवर बांधतो तो एरिया फोल्ड करून पेटीकोटला शिवून घ्यायचा आहे। माझ्या बोलण्यापेक्षा तुम्ही व्हिडिओत खूप चांगल्या प्रकारे समजू शकता। खूप इझी ट्रिक आहे, काही डोकं वगैरे लावायची गरज नाही आणि तुम्ही यानंतर बघू शकाल की या पेटीकोटची जी लेंथ आहे ती थोडीशी कमी झालेली असेल। जर तुम्हाला हलकीशी कमी करायची असेल तर खालच्या साईडनी तुम्ही फोल्ड करा। आता मला जास्तच हा लॉंग होत होता त्यामुळे मी वरच्या साईडनी फोल्ड केलेली आहे आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा पेटीकोट आता पायामध्ये थोडासा वरती गेलेला आहे। तर हा फक्त तात्पुरता हॅक आहे। नेहमीसाठी जर तुम्हाला पेटीकोटची लेंथ कमी करायची असेल तर तुम्हाला टेलरकडे जावं लागेल, बट इमर्जन्सीमध्ये कधी तुम्हाला या प्रॉब्लेमला फेस करावं लागलं तर तुम्ही हा हॅक नक्कीच ट्राय करू शकता। तर मैत्रिणींनो व्हिडिओ इथेच एंड करते। आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच युजफुल वाटला असेल। व्हिडिओ आवडला असेल ना तर कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक देखील करा। बट व्हिडिओ एंड करायच्या अगोदर तुमच्यासोबत मी एक हा सुई धागा ऑर्गनायझर शेअर करणार आहे, जो मी 99 स्टोअरमधून विकत घेतला आहे। पाहू शकता या छोट्याशा ऑर्गनायझरमध्ये सगळ्या वस्तू शिलाईशी रिलेटेड किती चांगल्या प्रकारे ऑर्गनाइज केलेल्या आहेत। तुम्हाला वेळेवर कधी सुई शोधावी लागणार नाही किंवा कैची शोधावी लागणार नाही। अगदी 100 रुपयाला मला हा ऑर्गनायझर मिळालेला आहे। जर तुम्हालाही हा ऑर्गनायझर घ्यायचा असेल तर कुठेही ऑनलाईन तुम्ही सर्च करून बघा, तुम्हाला हा ऑर्गनायझर मिळेल। मला हा ऑर्गनायझर खूप उपयोगाचा वाटला त्यामुळेच मी तुमच्यासोबत हा ऑर्गनायझर शेअर करत आहे। तर आय होप फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। या व्यतिरिक्त माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा असेच युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।